नमस्कार साधक हो. मी पांडुरंग कुलकर्णी नाशिक आपणा सर्वांचं गीता ज्ञानयज्ञामध्ये गीतामृत या उपक्रमामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. या अगोदर आपण गीतेची प्रस्तावना पाहिली. त्यानंतर गीतेचा पहिला अध्याय पाहिला की ज्याच्यामध्ये अर्जुन विषाद होता. आणि त्यानंतर आज आपण गीतेचा दुसरा अध्याय पाहणार आहोत. हे आपल्या उपक्रमाचं तिसरं पुष्प आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला सांख्ययोग पाहायचा आहे. आत्म्याचं स्वरूप काय आहे हे पाहायचं आहे. स्थितप्रज्ञता म्हणजे काय हे पाहायचं आहे. आपण आपल्याकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचं आहे. अगदी त्रयस्थपणे पाहायचं आहे. आपण आपला सल्लागार व्हायचा आहे, मार्गदर्शक व्हायचं आहे, निरीक्षक व्हायचं आहे, परीक्षक व्हायचं आहे, समीक्षक व्हायचं आहे, मेंटॉर व्हायचं आहे. हे सगळं कसं करायचं हे आपल्याला या अध्यायामधून शिकायचं आहे. आणि पहा ना, आपण आपला समीक्षक किंवा सल्लागार किंवा निरीक्षक कसा होऊ शकतो. आध्यात्मिक भाषेत त्याला द्रष्टा म्हणतात, साक्षी म्हणतात. तेच आपण करत असतो. आता बघा ना, एखादं उदाहरण घ्या. आपण दैनंदिनी लिहितो म्हणजे काय, खर्च वगैरे किती झाला, मी कुठे गेलो, कोणाला भेटलो, काय हे असं असतं. असंच नाहीये. खरी दैनंदिनी कशी असते की त्याच्यामध्ये एक आत्मचिंतन असायला पाहिजे. ती अकाउंट्स किंवा मी काय दिवसभर केलं ही डायरी तुम्ही अवश्य मेंटेन करा. पण त्याचबरोबर आणखी एक डायरी मेंटेन करा की ज्याच्यामध्ये आपलं आत्मचिंतन असलं पाहिजे, आपलं आत्ममनन असलं पाहिजे. आपल्या शरीरातून आपण बाहेर निघून आपल्याकडं आपल्याला त्रयस्थपणे पाहता आलं पाहिजे. आपण आपला साक्षी होता आलं पाहिजे, द्रष्टा होता आलं पाहिजे. आपणच आपला डॉक्टर बनता आलं पाहिजे, परीक्षक बनता आलं पाहिजे, निरीक्षक बनता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपणच आपल्याला सल्ला देण्या इतपत आपली पात्रता असली पाहिजे. तेवढं न्यूट्रली आपण आपल्याकडे पाहता आलं पाहिजे. आणि हे सगळं आपल्या दैनंदिनीमध्ये लिहायला पाहिजे. म्हणजे हा आपला सराव होईल की आपण काय केलं पाहिजे. या गीतेतून आपल्याला हे शिकायचं मित्रांनो की आपण कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे. फक्त गीतेचं पारायण करणं, पाठांतर करणं, स्पर्धामध्ये भाग घेणं, पारितोषिक मिळवणं हे याच्यामध्ये अपेक्षित नाही. तो प्राथमिक भाग आहेच, तो पूर्वार्ध आहेच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु ते आपल्या अंगी कसं आपल्या अंगी उतरलं पाहिजे. गीता आपल्या अंगी उतरली पाहिजे. परमेश्वर हा आपला पिता आहे मित्रांनो. आपल्या मुलानं आपल्यापेक्षा मोठं व्हावं असं पित्याला नेहमीच वाटतं. तो कनवाळू आहे, तो दयाळू आहे. आपले आई वडील कसे, आपले गुरु कसे, आपल्याला आपल्यापेक्षा म्हणजे त्यांच्यापेक्षा आपण मोठं झालं पाहिजे असं त्यांना वाटतं. म्हणून आपण आई वडिलांच्या ऋणात राहतो, गुरूंच्या ऋणात राहतो. तसंच देवऋण सुद्धा आहे. देवऋणामध्ये राहतो आपण. मग ते देवऋण कसं फेडायचं, तर त्या देवऋणामध्ये आपण मोक्ष मिळवून ते फेडायचं आहे. मोक्ष मिळवणं म्हणजे काय, मोक्षाचे 4 प्रकार: सायुज्यता, समीपता, सलोकता. तर अशा प्रकारे त्या पायरीपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर मोक्ष म्हणजे आपण तिथं त्या लोकात जाणं, देवाजवळ जाणं, देवाच्या लोकात जाणं, देवासारखं होणं आणि देवच होणं. अशा त्या पायऱ्या आहेत. तर परमेश्वराला वाटतं की आपण ते ऋण त्याचं कसं फेडलं पाहिजे, देव होऊन फेडलं पाहिजे. देवाला वाटतं की माझ्यापेक्षा माझा शिष्य हा मोठा झाला पाहिजे. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणं महत्वाचं आहे. तो कथाभाग आहे, तो आहे, ठीक आहे, तो सर्वांना माहिती आहे. अर्जुन विषाद योग कसा झाला, मग कृष्णाने अर्जुनाला सर्व ज्ञान सांगितलं, कशा पद्धतीनं सांगितलं. मग तो आपला सांसारिक पद्धतीनं पहिल्यांदा सांगितलं त्यांनी की बाबा असं करू नको, वेड्यासारखा वागू नको, अरे पळपोटा म्हणतील, तू असा होशील, तुझी एवढी मोठी तुझी प्रसिद्धी आहे आणि त्या प्रसिद्धीला तू
विनमुख होशील वगैरे असं त्यांनी साध्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला, सांसारिक पद्धतीनं सांगायचा प्रयत्न केला कृष्णाने अर्जुनाला. पण त्याच्या काही डोक्यात प्रकाश पडेना. मग तो हसायला लागला कृष्ण अक्षरशः. अरे काय तू स्वतःला ज्ञानी म्हणतो, हे म्हणतो, ते म्हणतो आणि असलं काहीतरी हे करतो. आणि मग त्याला ते आत्म्याचं स्वरूप काय असतं, तू कुणाला मारतोय, तुझ्या पुढे जे काय मोठे 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 गुरु आहेत वगैरे आहेत ते कोण आहेत, त्या आत्म्याला जाण, त्या शरीराकडे बघू नको. हे सगळं ज्ञान त्यांनी त्याला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं. हे खरं तर फक्त अर्जुनाला सांगितलं का? नाही, ते आपल्या सर्वसामान्यासाठी आहे मित्रांनो. आपण ते आपल्याला सांगितलं असं समजूयात ना, आणि आपण आपल्यामध्ये तसा बदल करूयात ना, आपण अर्जुन होऊयात ना. तर फक्त ते ऐकून सोडून देण्यासारखी गीता नाहीये. आपण ती आपल्यामध्ये जिरली पाहिजे, मुरली पाहिजे, आपल्यामध्ये ती भिनली पाहिजे. तर गीता वाचण्याचा, गीता अभ्यास करण्याचं हे प्रयोजन आहे. तर अशा प्रकारे तो कृष्ण अर्जुनाला सांगतो, सांसारिक पद्धतीनं सांगतो, आध्यात्मिक पद्धतीनं सांगतो, आत्म्याचं स्वरूप सांगतो, अगदी नंतर तो कर्मयोग सुद्धा सांगतो आणि निष्काम कर्म म्हणजे काय वगैरे हे सांगतो. आणि त्याला वाटतं की अत्युच्च पातळीवर जाण्यासारखा हा माझा भक्त आहे अर्जुन, आणि तो असा का बरं वागतो. तर अत्युच्च पातळी म्हणजे काय, की अगदी वेदांच्याही पलीकडे. आता वेदामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, की वेदामध्ये थोडीशी भौतिकता आहे, त्रिगुणात्मक याचं वर्णन आहे. आपल्याला स्वर्ग मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी वेदांमध्ये आहेत. तर याच्याही पलीकडे जा असं कृष्ण अर्जुनाला सांगतोय. तू ते बाकीचं तू 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 पूर्वार्धामध्ये राहू नको, तू उत्तरार्धामध्ये प्रवेश कर. हे सगळे पूर्वार्ध आहेत. ज्ञान संपादन करणं, ते सगळं आपण माणसासारखं वागणं, व्यवस्थित वागणं, नीती नियम मूल्य वगैरे हे सगळं पूर्वार्ध झाला. त्याच्या पलीकडे जा, तू उत्तरार्धामध्ये जा, मोक्ष प्राप्त कर, कर्तव्याला जप, निष्काम कर्म कर. या सगळ्या गोष्टी कृष्ण अगदी मनापासून तळमळीनं सांगत आहे. तो आपल्याला सांगत आहे मित्रांनो. अर्जुनाला सांगत आहे म्हणजे आपल्याला सांगत आहे, आणि इतकी तळमळीनं सांगत आहे. आणि म्हणून ती गीता आत्तापर्यंत इतके हजारो वर्ष झाली तरी आपण अभ्यासतो, ती आपल्याला मार्गदर्शक ठरते. तर आपण का बरं त्याचा अंगीकार करू नये, केलाच पाहिजे. जसं आई वडील आपल्याला मोठा व्हावं असं आई वडिलांना वाटतं, तसं देवालाही वाटतं. तर त्या दैवऋणामधून आपण मुक्त व्हायचं असेल तर ती गीता अंगीकृत करणं हे आपलं कर्तव्य आहे. बघा ना, देव संतांची सेवा करतो. जनाबाईचं बघा, कितीतरी संतांना त्यांनी अगदी आपण 2 पावलं पुढे गेलो ना आध्यात्मिकतेकडे, तर तो 10 पावलं आपल्याकडे येतो. त्याला वाटतंय तू 2 पावलं टाक, मी पुढचे 10 पावलं तुला चालवतो ना. आई पण आहे, माऊली म्हणतो, आई पण आहे देवाच्या अंगी. तर ते आई पण आपण सुद्धा जपणं आपलं काम आहे. तो पिता आहे आपला, तर आपलं सुद्धा पुत्र म्हणून काय कर्तव्य आहे ते जपणं आपलं काम आहे. तर अशा प्रकारे हा जो अध्याय दुसरा आहे, सांख्ययोग आहे, याच्यामध्ये खूप सारं गहन तत्वज्ञान दडलेलं आहे. म्हणून मला सर्वात जास्त आवडतो कुठला अध्याय, तर हा दुसरा अध्याय आवडतो. कारण याच्यामध्ये एकत्रित सगळं ज्ञान व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे, अगदी तळमळीनं सांगितलं आहे. कारण आता वेळ नाही. आता तू पहिल्यांदा तू तयार हो, युद्धाला तयार हो. ते तुझं कर्तव्य आहे, स्वकर्तव्य आहे, तो तुझा स्वधर्म आहे. तो धर्म तू एक जाण, तू धर्म समज आणि त्याप्रमाणे वाग. मग त्या अर्जुनाच्या सगळ्या शंकाचं निरसन करता 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 तो सगळा गीता ज्ञानाचा तो पसारा निर्माण झाला आणि तो संपूर्ण मानव समाजासाठी योग्य ठरला. आणि म्हणून गीतेला आपण नमस्कार करूयात, गीतेचा अंगीकार करूयात. आणि अशा प्रकारे हा दुसरा अध्याय इथं आपण आजच्यासाठी समाप्त करूयात. परत पुढच्या रविवारी आपण पुढच्या प्रकरणाकडे जाऊयात. तोपर्यंत गीता अंगीकार करूयात, गीता अंगीकार करूयात, गीता आपल्या दैनंदिन जीवनात उतरवूयात, असा आपण करूयात. आणि इथं आपण